ठिकाणी मिळालाय शाहरुखच्या रूपानं फलंदाज बाद होतोय। मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम शिवशक्ती 12-12 तुते या टीमला। शाहरुख शेख पहिला चेंडू फेस करत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि या दरम्यान जर आपण पाहाल तर एक चांगल्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळाला आणि मोठी विकेट अक्षयच्या माध्यमातून एक चांगला झेल फलंदाज बाद होतोय। अरुण पानसरे गोलंदाजी मार्क वरती। सरीव संघाचा बॅकबोन खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, षटक क्रमांक पहिलं आणि निश्चितच जबाबदारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळतोय। पहिला चेंडू पाहायला मिळाला आणि या पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट, मॅचची प्राइज विकेट या ठिकाणी कॅरी केली जाते। शाहरुख शेख तंबूच्या आश्रयाला परतलाय। नवीन फलंदाज प्रशांत मैदानावरती आला आणि प्रशांतचा सुद्धा हा सोपा झेल या ठिकाणी हातातनं स्किट होतोय। हा एकदम सोपा झेल, निश्चित जीवनदान मिळतंय, होम डिलिव्हरी आणि निश्चित स्वीकारली नाही। कॅच ड्रॉप। फलकावरती अजूनही एकही धाव नाही, एक गडी बाद। इथं सुद्धा संधी निर्माण झाली होती, अजून एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं असतं, मात्र हा झेल ड्रॉप झालाय। यावेळेस इनसाइड आउट खेळलेला फटका, बराच वेळ चेंडू हवेत दूरवरनं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या प्रयत्नामध्ये असफल पाहायला मिळतोय। चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर। या मॅचचा हा पहिला चौकार। प्रशांतच्या बॅटमधनं 4 धावांच्या मदतीनं श्रीगणेशा करतोय। डावाला सुरुवात करतायत, 4 धावांच्या मदतीनं सुरुवात झाली आहे। अरुण पानसरे प्रशांतसाठी या चेंडूवर सुद्धा मिसटायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आहे, दूरवरनं झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि अप्रतिमरित्या हे कलेक्शन पाहायला मिळालं। अजून एक महत्वाचा गडी बाद होतोय। निश्चितच जीवनदान मिळाल्यानंतर जास्त फायदा उचलू शकला नाही, माघारी पाठवलं जाईल। प्रशांतचा खेळ या ठिकाणी संपला। क्रमांक पहिलं चालू आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं निश्चितच सुरुवातीलाच 2 धक्के देतोय अरुण पानसरे, ज्यासाठी ओळखला जातो ती ओळख मैदानावरती दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती शाहरुख शेख महत्वाचा गडी मिळवला। त्यानंतर आपण पाहाल एक सोपा झेल ड्रॉप झाला प्रशांतचा, एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला। त्यानंतर पुन्हा एकदा प्रशांतला यावेळेस माघारी पाठवलंय। लागलेला हा दुसरा धक्का, षटक पहिलं, 2 धक्के लागताय। धावफलक 4 वरती। न्यू बॅटर यंगस्टर खेळाडूवरती इथून जबाबदारी येते, बॅट्समन कुणाल आणि कुणालसाठी टाकलेला हा चेंडू लेग ब्रेक, लेग कट होत बाहेर निघतोय। सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना अप्रतिम दर्जा, मिडल स्टिक वरती चेंडूला पिच केलं, त्यानंतर थोडंसं बाहेर घेतलं आणि उरलेलं काम विकेट किपरनं पूर्ण केलं। चांगल्या पद्धतीची निश्चितच व्यूहरचना आपण पाहत आहे। निवृत्ती 11 सरीव हा संघ सुद्धा अलीकडच्या काळातील एक ताकदवर दादा संघ म्हणून उदयास आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एसपीएलच्या या मागच्या 2-3 पर्व जर आपण पाहिले असतील तर सरीव संघाने सुद्धा आपल्या नावाची छाप सोडली आहे। यावेळेस स्लॉक स्वीप केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर त्या ठिकाणी जबरदस्तरित्या दूरवरनं आला आणि एक अप्रतिम दर्जाचा झेल यावेळेस टिपला जातोय आणि अरुण पानसरेनं टॉप ऑर्डरला खिंडार पाडलंय। तिसरा फलंदाज माघारी परततोय। 4 आकड्यावरती लागलेला हा तिसरा धक्का। तीन धक्के आणि टॉप ऑर्डरला पाडलेलं खिंडार आपण पाहताय। लीग स्टेज मध्ये खेळवली जाणारी ही मॅच 6 षटकांचा सामना, निश्चितच कमबॅक करण्यासाठी संधी मिळत असते, मात्र या मॅच मध्ये कंबर कसून तयार झाली आहे निवृत्ती 11 सरीव हा संघ। आश्वासक सुरुवात दिली आहे, 4 धावांवरती 3 गडी बाद होत आहेत आणि अडचणी सापडलाय संघ मैदानावरती शिवशक्ती 12-12 तुते। 4 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद। अरुण पानसरेचं एक विध्वंसक षटक या ठिकाणी संपलंय। षटक क्रमांक 2 ला सुरुवात, गणेश सिनियर गोलंदाजी मार्कवरती। सुरुवात चांगली झाली आहे,
इथून हे षटक कसं येईल हे आपल्याला पाहायचंय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतंय. विवरसना पाहायला मिळेल. विकेट किपर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग वरती फिल्डर, पॉइंट वरती फिल्डर, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये, सीमा रेषेवरती लॉंग ऑफ. आणि लॉंग ऑफलाच निश्चित क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न फसलाय. सोपा झेल, होम डिलिव्हरी येते. अप्रतिम दर्जाचा हा झेल या ठिकाणी कॅरी केला जाईल. अजून एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर, मिस्टर हरेश पांढरे तंबूच्या आश्रयाला. आज शेंदुरून गावाने चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. आज शेंदुरून गावाने चषक ठेवलाय एसपीएल नावाचा. धन्यवाद, थँक्यू सो मच. शेंदुरून प्रीमियर लीग. राम पाटोळे सर, वैभवजी पाटोळे, जितूजी पाटोळे, नरेशजी पाटोळे आणि संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट्स शेंदुरून यांचं हे दमदार आयोजन. 8वं वैभवशाली पर्व, गौरवशाली परंपरेचं हे 8वं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. आणि 8व्या पर्वाचा 5वा दिवस या ठिकाणी चालू झालाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहत आहे निवृत्ती 11 सरीव हा संघ मैदानावरती ताकद लावून खेळतोय. 4 विकेट मिळवल्यात. धावफलकावरती 4 धावा, 4 बाद 4. इथून संघाला सावरायचंय, आवरायचंय, सांभाळायचंय. विकेट सुद्धा ठेवायच्यात, धावा सुद्धा बनवायच्या आहेत. सकाळचं सत्र आहे. 6 षटकांची मॅच. 55 ते 65 धावा तुमच्या पदरात आल्या तर इथं तुम्हाला मॅच बनवता येईल, मॅच खेळता येईल. या अनुषंगाने मैदानावरती खेळावं लागेल. बॅटिंग करत असताना दिगंबर पांढरे मैदानाच्या आतमध्ये निश्चितच जुना जाणता खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव आणि हा अनुभव मैदानात दाखवायचा आहे. सुरुवात केली आहे. क्लासिकल फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. गणेश पानसरे राईट मोर द विकेट. स्ट्राइक वरती दिगंबर पांढरे. चांगली मॅच पाहायला मिळेल. एकाहून एक दर्जेदार खेळाडू तुम्हाला तुते संघाकडे सुद्धा पाहायला मिळतील. भरपूर वर्षांचा अनुभव असणारे अनुभवी खेळाडू, त्याचबरोबर यंगस्टर खेळाडू यांचं संमिश्र भरणा असणारा हा संघ आहे. दोन्ही संघ मातब्बर, ताकदवर, एकमेकांचा खेळ निश्चितच माहिती असावा. या अनुषंगाने आपण पाहाल तर 4 विकेट गेल्यानंतर सुद्धा अजून दिगंबर पांढरे मैदानावरती मिडल ऑर्डर मध्ये. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फसलाय कदाचित. आणि हा झेल पुन्हा एकदा कॅरी केला जाईल. चांगली फिल्डिंग करतायत. फिल्डरची साथ मिळते गोलंदाजांना. चांगला झेल, फलंदाज होतोय फेल. लागलेला अजून एक धक्का. बॅट्समन प्रितेश वरती बाद. चांगली मॅच पाहायला मिळेल. जरी 5 विकेट गेल्या असल्या तरी अगदी बॉटम पर्यंत 11 नंबर पर्यंत बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग पाहायला मिळते. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे. आणि पाहता पाहता हे षटक या ठिकाणी संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 5 बाद 10 धावा. अतिशय दर्जेदार सुरुवात निवृत्ती 11 पानसरे, निवृत्ती 11 सरीव या संघाची. दोन षटकांचा खेळ संपतो. या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहताय 10 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. इथून डाव सावरायचा आहे. दिगंबर पांढरे मैदानावरती संघाचा तारणहार म्हणून इथून भूमिका पार पाडायची आहे. गेली कित्येक वर्ष शहापूर ग्रामीणची क्रिकेटची सेवा करणारा हा एक दर्जेदार आणि सर्वोत्तम खेळाडू दिगंबर पांढरे. आपल्या नावाची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये
करायला भाग पाडणारा खेळाडू आज गेली कित्येक वर्ष खेळतोय. आज संघासाठी गरज आहे आणि अशा गरजेच्या वेळेला निश्चितच धावून यायचंय. वेळेची काळजी घ्या. बरोबर तुम्हाला 25 मिनिटं सुरुवातीच्या 5 षटकांसाठी आम्ही देतोय. पहिला चेंडू टाकल्यापासून वेळ काउंटडाऊन केला जात आहे. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी देण्यात येतोय. जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर 5व्या आणि 6व्या षटकासाठी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड मध्ये तैनात करावा लागतो. या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. पहा मित्रांनो, स्पर्धेचे नियम तुमच्यासाठी पोहोचवले जात आहेत. 20 मिनिटांमध्ये सुरुवातीची 4 षटकं जर कंप्लीट झाली नाहीत तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड मध्ये 5व्या षटकासाठी घ्यावा लागेल आणि 25 मिनिटांमध्ये 5 षटकं झाली नाहीत तर अजून एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड मध्ये तैनात करावा लागेल. यावेळेस पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे, मात्र पंचांनी सांगितलं हा चांगला चेंडू आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावते. सलगचा 3रा डॉट. अरुण पानसरे नावाला निश्चितच ताकद आहे आणि ही ताकद दाखवत असताना मैदानावरती सुरुवातीच्या पहिल्या षटकात 3 गडी टिपले होते आणि या षटकामध्ये सुद्धा 4 चेंडू फेकलेत, 1 गडी टिपलाय. एकही धाव खर्च न करता लावलेला हा सुरुंग टीम शिवशक्ती तुतेला. फलंदाज बाद. बॅट्समन दीक्षितचा खेळ संपला. प्रीमियर लीगचं टायटल सॉंग वाजतंय. गेली 8 वर्ष अगदी अभिमानानं, आनंदानं आणि स्वाभिमानानं चालणारी ही स्पर्धा. शेंद्रून प्रीमियर लीग स्पर्धेचे आधारस्तंभ, सर्वेसर्वा, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस रामभाऊ पाटोळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं हे बहारदार आयोजनाचा 5वा दिवस अगदी वेळेत बरोबर चालू होतोय. गौरवशाली परंपरेचं 8वं वर्ष काय इतकं सक्सेसफुली पार पाडलं जातं याचं उदाहरण आपल्याला या मैदानावरती आल्यावर पाहायला मिळेल. प्रत्येक गोष्टीत क्वालिटी तुम्ही पाहू शकाल. पहिली गोष्ट, या मैदानावरती खेळणारे प्रत्येक खेळाडू क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक संघ क्वालिटी पाहायला मिळेल. प्रत्येक टीमला मिळणारे किट तुम्हाला क्वालिटी पाहायला मिळेल. दरम्यान अरुण पानसरेचे एक जबरदस्त अतिशय घातक षटक या ठिकाणी समाप्त झालंय. विकेट मेडल षटक येत आहे आणि मैदानावरती निश्चितच आग लावणारी गोलंदाजी सकाळच्या सत्रात. वेल प्लेड. स्पर्धेची अनमान शान रामभाऊ पाटोळे यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने या परिसराच्या क्रिकेटची सेवा करणारं, परिसराच्या समाजाची सेवा करणारी व्यक्तिमत्व सन्माननीय वैभवजी पाटोळे सर, आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी षटक 3रं संपले. धावफलकावरती 10 धावा. निश्चितच आग लावणारी गोलंदाजी अरुणची पाहायला मिळाली. षटक 4थं चालू झालं. इथून फिरकीचं आक्रमण. सुरुवातीला आपण 3 षटकं पाहिली. वेगवान गोलंदाजी, त्यानंतर फिरकी गोलंदाजी. द लिजेंड रवी पानसरे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू डॉट फेकलाय. लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेटनं. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू अर्ध्या पिच वरती. फटका चांगला आहे. जबरदस्तरित्या पुल केलाय. प्रहार जबरदस्त आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. बॅट्समन दिगंबर पांढरेनं ठोकलेला हा संघर्षमयी षटकार. गावानं
पहा मित्रांनो, जवळजवळ 6 गडी बाद झालेत. मात्र मैदानावरती अजूनही आपण पाहाल तर एका बाजूने दिगंबर पांढरे खेळतोय साथ देण्यासाठी. इम्तियाज मैदानावरती मिडल ऑर्डर मध्ये. लोअर मिडल ऑर्डर यावेळेस प्रहार केलाय, फटका कदाचित फसलाय आणि हा झेल या ठिकाणी कॅरी केला जाईल. कदाचित लालच दाखवलं, लालच बुरी बाला. विकेट जाते अजून एक महत्वाची. फलंदाज दिगंबर पांढरे बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी गारद होतोय. 7वी विकेट या ठिकाणी जाते आणि यावेळेस सुद्धा निश्चितच मैदानावरती आल्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि आल्या आल्या मोठी विकेट. मित्रांनो, रोहन पांढरे हा खेळाडू अतिशय खेळण्यासाठी ओळखला जातो. युवा खेळाडू आहे, मात्र निश्चितच मैदानावरती आल्या आल्या या ठिकाणी लागलेला हा सुरुंग फलंदाज बाद होतोय. रोहन पांढरे सुद्धा तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद. लागणारा अजून एक धक्का. फलंदाज माघारी परततोय. ऑन हॅट्रिक रवी पानसरेला आपण पाहताय. फिरकीचं आक्रमण या ठिकाणी जारी आहे. पाठोपाठ 2 विकेट या ठिकाणी कॅरी केल्या आणि हा 3रा चेंडू. इथून विकेट हॅट्रिक संपादन केली जाईल का? 40+ खेळाडू आहे. निश्चितच 40+ झाल्यानंतर सुद्धा क्रिकेटवरती नितांत प्रेम या व्यक्तिमत्वाचं आपण सातत्यानं पाहिलंय. शहापूर ग्रामीणच्या क्रिकेटची सेवा करत असताना निश्चित चांगला खेळ गावच्या संघासाठी सुद्धा खेळतो. त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडूला आपण पाहताय. 40+च्या ज्यावेळेस मॅचेस असतात त्यावेळेला निश्चितच हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत असतो. रवी पानसरे यावेळेस हा चेंडू पहा. स्लोवर डिलिव्हरी, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फ्लाइटेड डिलिव्हरी. चेंडूला रिलीज केल्यानंतर असं वाटलं होतं की चेंडू फलंदाजाच्या वरनं निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. मात्र टप्पा बरोबर जागेवरती मेरिट वरती गोलंदाजी करत असताना निर्धाव चेंडू फेकलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगल्या पद्धतीने मारा पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलेला आहे. ते 16 या आकड्यावरती. शिवशक्ती 12 तुते हा संघ निश्चितच विचार करत असेल काय घडलं, कशामुळं विकेट्स गेल्या, कशामुळे संघ अडचणीत आला, याच्यावरती विचार केला जाईल. कारण एकाहून एक दर्जेदार खेळाडू. बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहाल तर शिवशक्ती तुते संघाची अतिशय ताकदवर आहे. मात्र अति घाई संकटात नाही अशी परिस्थिती पाहायला मिळाली. षटक 4थं संपलंय. धावफलकावरती आहेत 16 धावा टीम तुते. चला मित्रांनो, बरोबर 20 मिनिटांमध्ये आपल्या 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 5व्या षटकाला सुरुवात होतीये. धावफलकावरती आहेत त्या 16 धावा. बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती खेळतीये. शिवशक्ती 12 तुते संघ संकटात सापडलाय, अडचणीत सापडलाय. तब्बल 8 फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. इथून फार मोठी जबाबदारी इम्तियाजच्या खांद्यावर, फार मोठी जबाबदारी नितीनच्या खांद्यावर. खेळून काढायचंय. पहिलं टार्गेट असेल संपूर्ण 6 षटकं खेळून काढायची आहेत. निश्चितच रनवे मध्ये थोडासा अडथळा येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नितीन.
17 धावा. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. काही कळायच्या आत यष्टा उद्ध्वस्त करणारा हा बेधुंद चेंडू. फलंदाज बाद होतोय. 9वा गडी तंबूच्या आश्रयाला. शिवशक्ती 12-12 तुते या टीमचा. नऊ गडी शिवशक्ती 12-12 तुते हा संघ मैदानावरती खेळतोय. कदाचित जास्त घाई केली आणि घाईमुळेच या ठिकाणी विकेट्स जात आहेत. चांगल्या दर्जाची गोलंदाजी समोरून निवृत्ती 11 सरीव या टीमची आपण पाहिली. विकेट सुद्धा संपादित केल्या. त्यानंतर आपण पाहाल तर फिल्डिंगचा दर्जा अतिशय उच्च पाहायला मिळाला. ज्या ज्या वेळेला झेल हवेमध्ये होते अतिशय चांगल्या पद्धतीने कलेक्शन पाहायला मिळालं. सुंदर झेल टिपले आणि आता जर आपण परिस्थिती मैदानावरची पाहाल तर शिवशक्ती तुते हा संघ 9वा गडी गमावतोय. धावफलकावरती आहेत फक्त 17 धावा. 17 पे खतरा. चांगली गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्कवरती. अजून एक अनुभवी गोलंदाज. षटक 5 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि या षटकाला सुरुवात जर आपण पाहाल तर अतिशय चांगली केली आहे. 3 चेंडू फेकले, एकच धाव खर्च केली, एक गडी सुद्धा टिपलाय. शेवटची जोडी मैदानावर. इथून थांबावं लागेल, खेळून काढावी लागतील. 6 षटक. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. धावा येत राहतील. विकेटवरती थांबलं ना मित्रांनो, धावा येत राहतात. निश्चितच थांबावं लागेल. 6 षटक खेळून काढावी लागतील. या अनुषंगाने तुम्हाला 6 षटक जर खेळून काढाल तर धावफलकावरती नक्कीच जोडता येतील. मात्र नाही, मागच्या बाजूने एसटी दाखवली आणि गोलंदाज नितीनने ती वाकवली. या ठिकाणी शक्ती 12-12 हात होते. 17 वरती ऑल आउट. 17 पे लगा खतरा. 18 पे ऑल आउट. 18 धावांवरती निश्चितच ऑल आउट होत आहेत आणि 19 धावांचं लागलंय लक्ष इथून विजयासाठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. जाणता राजा मुगाव संघाचे कॅप्टन आणि टीम परटोली संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. या ठिकाणी टॉस केला जाईल. स्पर्धेचे आधारस्तंभ या स्पर्धेचे आणि एसपीएल चे फाउंडर या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून मोलाचं योगदान आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या खांद्यावरती वाहून नेली जाते आणि विशेष करून ज्यांच्या माध्यमातून मोठं अर्थसहाय्य या संपूर्ण स्पर्धेला लाभतंय. यंग डॅशिंग डायनॅमिक सम पर्सनॅलिटी सन्माननीय वैभवजी पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. जाणता राजा मुगाव संघाचे कॅप्टन आणि परटोली संघाचे कॅप्टन आपण लगेचच टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. स्पर्धेचा नियम ऐका. जर सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला आणि जर कॅप्टन उपस्थित नसतील तर ज्या संघाचा कॅप्टन टॉस करण्यासाठी उपस्थित आहे त्या संघाला टॉस विन दिलं जातं. आणि दोन्ही संघ जर कॅप्टन उपस्थित नसतील पहिला चेंडू टाकायच्या अगोदर तर सामना एक षटक कमी खेळवला जाईल. म्हणजे 5 षटकांची मॅच होईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. वैभवजी पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या जाणता राजा मुगाव संघाचे कॅप्टन संकेत विशे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि पलटोली संघाचे कर्णधार द लिजेंड गणेश ढमके सर आम्हाला जोडले जात आहेत. टॉस केला जाईल. वैभवजी पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. जय हनुमान मुगाव आणि डिंगडॉंग पलटोली या दोन संघांच्या दरम्यान टॉस होतोय. टेल मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. गणेश सर नाणेफेक जिंकताय. सकाळचं सत्र आहे. 6 षटकांची मॅच आहे. काय निर्णय घ्याल आणि काय स्ट्रॅटेजी? आम्ही फलंदाजी करू.
SPL आपण दरवर्षी म्हणजे आता मला वाटतं 5 वाजता असेल आपण तिकडे खेळायचो त्या वाऱ्याचा पाडा तिकडे, हा वाऱ्याचा पाडा साखरपाड्यामध्ये खूप सुंदर असं ग्राउंड होते. इथे देखील दोनचा पाडा आणि वाऱ्याचा पाडा देखील हे सुंदर ग्राउंड आहे आणि सुंदर असं आयोजन असतं. आणि आम्ही जेव्हा शेवटची SPL खेळलो होतो तेव्हा आमचा टी-शर्टचा कलर पण पिंक होता. आम्ही 4थं पारितोषिक मारलो होतं तेव्हा. यावर्षी देखील बघू आम्ही चांगला प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच निर्णय काढवा. 6 षटकांची मॅच आहे. आम्ही प्रथम फलंदाजी करू. बॅटिंग करण्याचा निर्णय डिंगडॉंग परटोली संघाचा आणि 6 षटकांच्या मॅच साठी आव्हान ठेवलं जाईल. आयोजनावरती तर आल्यावरती प्रेम होतच. परटोली संघ म्हणजे इन ऍक्शन मध्ये जेव्हा असेल तेव्हा आपल्याला थरार नेहमीच पाहायला मिळालाय. यावर्षी कोणी नवीन यंगस्टर खेळाडू आलेत का? परटोली संघामध्ये म्हणजे मी पहिलं जेव्हा संघाची मोडबंदी केली तेव्हा खूप अडचणी आल्या मला. कारण जर आमची समजा 9:30 किंवा 10ला मॅच असली तर मला 8 वाजता गावामध्ये जाऊन पहिले खेळाडू जमा करायला लागायचे. आता मात्र तशी वेळ नाहीये. आता स्वतःहून सर्व खेळाडू येतात, त्या खेळायला आणखी उत्साह येतो. आता यंगस्टर म्हणजे सर्व यंगस्टर आहेत आणि सर्व चांगले खेळाडू खेळतात. मात्र कामाच्या अभावामुळे थोडा प्रॅक्टिस सराव थोडा कमी आहे. तरी देखील पहिलीच मॅच आहे आमची, चांगला देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच प्रत्येक टीम मध्ये असा एक म्होरक्या असतो जो गावात सकाळी लवकर जाऊन पूर्ण टीम जमा करत असतो. निश्चितच आता ते तुम्हाला करायला लागत नाही. याचा अर्थ तुमची वाटचाल चांगल्या दिशेने चालली आहे. गणेश सर खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकताय, बॅटिंग स्वीकारताय, निश्चितच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासोबत संकेत आहे. भावा, मैदानावरती आल्यावर कसं वाटलं? तुम्ही सुद्धा एक दमदार आयोजक. मुगाव ही सुद्धा एक मानाची स्पर्धा आम्ही दरवर्षी पाहतो. इथं आल्यानंतर या आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे. आम्हाला मागच्या वर्षी संधी नव्हती मिळाली, या वर्षी संधी दिल्याबद्दल मी रामदादा आणि जितूदादा आणि नरेश दादा यांचा धन्यवाद करतो. मागच्या वर्षी आम्ही इथे त्यांची टुर्नामेंट खेळलो होतो, शेंद्रुणकर चषक. तिथे आम्ही क्वालिफायच्या राऊंडला हरलो होतो. हा ग्राउंड आम्हाला लकी आहे, कारण आम्ही आतापर्यंत कुठल्याच याला मॅचला क्वालिफायचा राऊंड खेळलो नव्हतो. पहिल्यांदा इथेच खेळलो आम्ही क्वालिफायचा राऊंड, आणि त्यानंतर आम्ही CPLला जाऊन 3रं बक्षीस मारलं होतं. म्हणून या ग्राउंडवरच आम्ही विनिंग मुवमेंट हे केलेली आहे, त्या सेलिब्रेट केलेली आहे. त्यामुळे आम्हाला हा ग्राउंड लकी आहे. नक्कीच संकेत हा एक युवा खेळाडू आहे. या खेळाडूकडे पाहिल्यानंतर निश्चितच नवीन खेळाडूंना खेळण्याची ऊर्जा निश्चितच मिळेल. संकेत, तुझ्याकडे आम्ही नेहमी यंग ब्रिगेड पाहिली आहे. यावर्षी उलटा प्रश्न तुला विचारतो, तुझ्याकडे कोण सिनियर प्लेअर आहे का? सिनियर मध्ये आमच्याकडे फक्त एक गणेश विषय आहे, तो पहिल्यापासून खेळत आलेला आहे. बाकी सर्व सर अंडर 25 प्लेयर आहेत. नक्कीच युवा टीम आहे. संकेत, खूप साऱ्या शुभेच्छा भावा. समोर मॅच चालू आहे. नाणेफेक कक्षामधनं न्यूज येते. परटोली संघानं नाणेफेक जिंकली आणि बॅटिंग स्वीकारली आहे. जे हनुमान मुगाव संघ फलंदाजी करेल, फिल्डिंग करेल या पुढील मॅच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. त्या ठिकाणी चौदा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना आपण पाहताय संघ मैदानावरती खेळतोय तो निवृत्ती 11 सरीव हा संघ. सुरुवात आपण पाहू शकाल, अगदी डामडौलात करतायत. निवृत्ती 11 सरीव संघ हा विजयाच्या समीप जात आहेत आणि विजयाचा सुगंध अगदी नाकापर्यंत दरवळतोय. बॅटिंग करणारी टीम मैदानावरती निवृत्ती 11 सरीव. सुरुवातीला सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी घाई झाली आणि या घाईचं रूपांतर आपण पाहिलं तर केवळ 18 धावांवरती शिवशक्ती 12 तुते सारखा ताकदवर संघ 18 धावांवरती त्या ठिकाणी ऑल आउट होताना पाहायला मिळाला. 19 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. सिंगल धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड 15 वरती. सलामीची जोडी मैदानावर पाहायला मिळते. एका बाजूनं
मिस्टर 360 अरुण पानसरे आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन उमेश ही जोडी मैदानावरती खेळतीये. षटक दुसरं. दीक्षित गोलंदाजी करतोय. चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर खेळाडू. जसप्रीत बुमराची आठवण करून देत असताना फॉलो थ्रू आपण पाहू शकाल. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू. अरुण सारख्या फलंदाजाला जागेवरच थांबवणारा हा चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर राईट झाला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय निर्धाव. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती पेश केली जाते. धावा जर नक्कीच सकाळच्या सत्रात मित्रांनो 45 ते 50 जरी तुमच्या पदरात असत्या तर या मॅच मध्ये फाईट पाहायला मिळाली असती. तरी सुद्धा क्रिकेट आहे. सामना जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे. टेनिस क्रिकेटला जर फॉलो करत असाल तर रायगड प्रीमियर लीग चालू आहे. 6 चेंडू आणि 1 धाव डिपेंड करत असताना सामना जिंकलेली टीम सुद्धा आपण पाहिली आहे. या मॅच मध्ये अजून आपण पाहाल तर धावफलकावरती आहेत 15 धावा बनवायच्या आहेत. टोटल 19. अजूनही 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. या धावा किती लवकर बनवल्या जातील यासाठी प्रयत्न करतोय अरुण पानसरे. फटका चांगला आहे. 2 फिल्डरची दरी भेदली. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर आणि हा विजयी दणदणीत चौकार. या ठिकाणी आपण पाहताय संघ जिंकतोय तो निवृत्ती 11 सरीव आणि या संघाचा खेळाडू आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अरुण पानसरे, ज्याच्या बॅटमधनं 17 धावा आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 4 विकेट्स त्यानं मिळवल्या. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स, कंबरड मोडून ठेवणारी गोलंदाजी आणि हाहाकार बाजू ठेवणारी फलंदाजी. अरुण पानसरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. दामोदर दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब अरुण पानसरे या गुणी खेळाडूला या ठिकाणी वितरित करत आहोत. मॅन ऑफ द मॅच 17 धावा बॅटिंग करत असताना आणि 4 विकेट्स गोलंदाजी करत असताना ज्याने टिपल्या आणि संघाला एक मोठा विजय मिळवून दिलाय. वेल प्लेड अरुण आणि पुढील पूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जबरदस्त मॅच या ठिकाणी पार पडली आणि हा सामना आपण पाहताय तर विजय होत आहेत. टीम निवृत्ती 11 सरीव आपलं अभिनंदन. त्याचबरोबर गोड कौतुक करूया शिवशक्ती तुते संघाचं सुद्धा. थोडीशी घाई झाली मित्रांनो. निश्चितच पुढच्या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. स्ट्रॅटेजी बनवून या आणि चांगले खेळून यशस्वी व्हा. दोन्ही संघांना निश्चितच ऑल द बेस्ट. चला यापुढील मॅच मैदानावरती सादर होतीये जय हनुमान मुगाव आणि डिंगडॉंग परटोली. दोन्ही संघ यंगस्टर यंग ब्रिगेड पाहायला मिळेल. आजूबाजूच्या गावातील 2 टीम मैदानावरती झुंजतील. दोन्ही संघांच्या दरम्यान आपण टॉस केला. परटोली संघानं टॉस जिंकला, बॅटिंग स्वीकारली आणि फिल्डिंगचं पाचारण दिलंय जय हनुमान मुगाव या टीमला. दोन्ही संघांच्या दरम्यान घमासान युद्ध मैदानावरती पाहायला मिळेल.